धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे एकेकाळी राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेलं नाव, विरोधी पक्षनेता विधान परिषद म्हणून धनंजय मुंडे यांची गाजलेली भाषणं, विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी अभ्यासूपणे केलेलं आपलं वक्तृत्व याची नेहमीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली। मात्र बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग तालुक्यातले सेवाभावी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानुष हत्या झाली आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला जणू एक उतरती कळा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड या हत्या प्रकरणातला आरोपी नंबर 1 झाला आणि वाल्मिक कराडशी असणाऱ्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर धनंजय मुंडे काहीसे राजकीय अज्ञातवासात गेल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं होतं। मग धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या इगतपुरीमध्ये जाऊन विपश्यनेची साधना देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज तब्बल 200 दिवसांनंतर धनंजय मुंडे यांचं भाषण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मंत्रिपद गेल्यानंतरचं धनंजय मुंडे यांचं आजचं पहिलं भाषण होतं। या अगोदर 18 आणि 19 जानेवारी 2025 ला शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवचैतन्य शिबिर झालं होतं, ज्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण केलं होतं। मात्र त्यावेळी धनंजय मुंडे हे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खात्याचे जे आहेत ते मंत्री होते। मंत्रिपद गेल्यानंतरचं अर्थातच हे धनंजय मुंडे यांचं पहिलं भाषण होतं आणि या पहिल्याच भाषणामध्ये खरं तर धनंजय मुंडे यांनी अवघं 6 मिनिटं 40 सेकंदाचं भाषण जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं। आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं की 200 दिवसांनंतरचं हे भाषण झालं, त्याचं कारण असं होतं की 200 दिवसांनंतर धनंजय मुंडे यांचं बीडमध्ये भाषण झालं, ज्या भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद जी आहे ती व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी कार्यकर्ते आगे बढो म्हटल्यानंतर आणखीन किती आगे बढो असं म्हणत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने केलेलं मिश्किल विधान, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। खरं तर आज निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आहे तो बीडमध्ये पार पडला। मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीचा हा निर्धार मेळावे जे आहेत ते सध्या सुरू आहेत। जालना पासून या मेळाव्याची सुरुवात जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आज बीडमध्ये हा निर्धार मेळावा झाला आणि या निर्धार मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे हे भाषणासाठी उभे राहतात। कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मिश्किलपणे जास्त आगे बढ़ो म्हटल्यानंतर काय होतं हे तुम्ही बघितलंय असं मिश्किल उत्तर जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळालं। नेमकं धनंजय मुंडे काय म्हणाले ते पाहूयात। बघितलं ना आगे बढो झाल्यावर काय होतं ते। तर निश्चितपणे जास्त आगे बढो म्हटल्यानंतर किंवा जास्त आगे गेल्यानंतर काय होतं हे तुम्ही पाहिलंय असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या वादळी भाषणाला जी आहे ती सुरुवात केली। या भाषणामध्ये धनंजय मुंडे यांनी आपली मनातली खदखद जी आहे ती बोलून दाखवली। जे खरं तर धनंजय मुंडेंच्या भाषणाची सुरुवातच अशी झाली की खरं तर आज मी सुनील तटकरे यांच्याकडे विनंतीच केली होती की मला भाषण करायचं नाही, त्यामागचं कारण त्यांना सांगितलेलं नव्हतं असं धनंजय मुंडे म्हणाले। पुढे म्हणत असताना वैर जर माझ्याशी होतं तर बदनामी बीडची का केलीत, बीडच्या मातीची बदनामी का केलीत असं धनंजय मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं। अनेक दिवसांपासून एक पक्ष, एक नेता, एक मतदारसंघ, एक घटना असं धरून टीका टिप्पणीचा कार्यक्रम जो आहे तो झाला असं देखील धनंजय मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं। नेमकं या ठिकाणी धनंजय मुंडेंनी काय विधान केलंय आणि धनंजय मुंडेंचा रोख कोणाकडे होता ते पाहूयात आपण। धनंजय मुंडेंच्याच आवाजातून किंवा धनंजय मुंडेंचाच तो व्हिडिओ जो आहे तो आपण ऐकूयात। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढंच सांगणार, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत, लागली उजळाया।
आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ ऐकलं तर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आवेशपूर्ण आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि 6 मिनिटं 40 सेकंदाचं हे भाषण अगदी टप्प्याटप्प्याने आक्रमक होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी मग धनंजय मुंडे यांनी एक पक्ष, एक नेता, एक मतदारसंघ, एक घटना या सगळ्यावरून बीडच्या बदनामीसाठीचा प्रयत्न केला असं म्हणत असताना कुणाची नावं घेतली नाहीत. मात्र धनंजय मुंडे यांचा रोख हा सुरेश धस यांच्याकडे होता का, धनंजय मुंडे यांचा रोख संदीप क्षीरसागर यांच्याकडे होता का, किंवा स्वपक्षीयातीलच आमदार प्रकाशराव सोळंके यांच्याकडे होता का, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे होता का, असे अनेक प्रश्न पुन्हा या निमित्ताने उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. धनंजय मुंडे यांचं हे भाषण झाल्यानंतर धनंजय मुंडे ज्यावेळी म्हटले की बीडची बदनामी का करता जर वैर माझ्याशी होतं, यानंतर जर आपण पाहिलं तर करुणा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर काउंटर अटॅक केल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी देखील शेरोशायरी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच आजचं धनंजय मुंडे यांचं पक्षाच्या व्यासपीठावरचं मंत्रिपद गेल्यानंतरचं हे पहिलंच भाषण होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच अगदी सुनील तटकरे यांचं नाव घेतलं आणि त्यानंतर सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावरील मान्यवर असं धनंजय मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. अर्थातच धनंजय मुंडे यांचं भाषण म्हटलं की शेरोशायरी आणि कविता या नेहमी ऐकायला मिळतात. शिर्डीच्या भाषणामध्ये सुद्धा नवचैतन्य शिबिरामध्ये जेव्हा बोलत होते त्यावेळी ते म्हटले की मेरा नाम है इसीलिए तो मुझे बदनाम करने का प्रयास शुरू है असं म्हणत त्यांनी आक्रमकतेने त्यावेळी ते भाषण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि आज सुद्धा धनंजय मुंडे यांनी अगदी हिंदी शेर म्हणत, कविता म्हणत आपल्या भाषण जे आहे ते नेहमीच्या आपल्या ढंगामध्ये रंगतदार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमके धनंजय मुंडे यांनी कुठले शेर म्हटले, धनंजय मुंडे यांनी या भाषणाच्या अगदी शेवटाकडे जात असताना काय म्हटलं ते देखील ऐकूयात. तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता. निश्चितपणे हे जे भाषण होतं हे पक्षाच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे यांनी केलेलं मंत्रिपद गेल्यानंतरचं हे पहिलंच भाषण होतं आणि हे भाषण बीडमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं धनंजय मुंडे यांचं नाव ज्यावेळी आयोजकांनी पुकारलं त्याचवेळी धनंजय मुंडे काय बोलतील असा साधारणतः त्याची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरं तर धनंजय मुंडे यांचा विधानसभेतला परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर परळी औष्णिक केंद्राचा मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न, त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर, परळीमध्ये परळीचं जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणी 9 संचला जी आहे ती परवानगी द्यावी असं ते ऊर्जा मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी सभागृहातली दोघांची जुगलबंदी आपण पाहिली होती. या व्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये देखील फारसे प्रश्न जे आहेत ते विचारलेले नव्हते. मधल्या काही दिवसांपासून तर धनंजय मुंडे हे राजकीय अज्ञातवासातच गेल्यासारखं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे विपश्यनेची साधना केल्यानंतर ते ना कोणाशी बोलत होते, फक्त ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपडेट्स जे आहेत ते देताना पाहायला मिळत होते. आणि विपश्यना केंद्रातून ज्यावेळी नाशिकच्या इगतपुरीतून धनंजय मुंडे बाहेर पडले ते थेट स्वर्गीय आरटी उर्फ जिजा देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. आरटी जिजा देशमुख यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यानंतर ते रामकुंडावर एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले. त्या ठिकाणी केवळ माध्यमांना अगदी एक इशारा करत आत्ता मी माध्यमांशी बोलणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी केला. आणि त्यानंतर धनंजय मुंडे हे फारसे सक्रिय त्यावेळी आपल्याला दिसले नव्हते. त्यानंतर जगनमित्र कार्यालयामध्ये धनंजय मुंडे यांचा एक जनता दरबार देखील मधल्या काळामध्ये झाला होता. आणि त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी 6 मिनिटे 40 सेकंदाचं केलेलं भाषण, या भाषणामध्ये खरं तर धनंजय मुंडे हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत
भाष्य करतील किंवा महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी निगडीत भाष्य करतील असं देखील वाटलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांनी या दोन्ही प्रकरणांवर काहीच भाष्य जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. आजच्या धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.